गेल्या हिवाळी अधिवेशनात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी जिल्ह्यातील गुटखा माफियांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला। 2 पोलीस या गुटखा माफियांकडून महिन्याला 90 लाखांची वसुली करतात असा थेट आरोप त्यांनी केला होता। एका आमदाराच्या विधानसभेतील आरोपानंतरही तब्बल 2.5 महिने जिल्हा पोलीस दल शांत राहिले। त्या दरम्यान LCBच्या श्यामसुंदर गुजर या पोलिसाचे ड्रग्ज रॅकेट उजेडात आले। अर्थात हे नगर पोलिसांनी नाही तर पुणे पोलिसांनी उघड केले। त्याच दरम्यान शनी-शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी अजय ठुबे हा लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला। शनी-शिंगणापूरमधील गाळेधारकांकडून तो दरमहा 2,000चा हप्ता वसूल करत असल्याचा आरोप त्यावेळी झाला। श्यामसुंदर गुजर किंवा ठुबे यांच्याबाबतच्या वसुलीची आकडेमोडही काही लाखांत पोहोचते। सध्या या सगळ्या पोलिसांवर कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे, परंतु गुजर, ठुबे किंवा आता आमदार खताळांच्या आरोपानंतर पोलीस मुख्यालयात बदली केलेले घोडके व चौधरी हे पोलीस कर्मचारी फक्त प्यादे आहेत। यांच्यावरचा वजीर कोण हा खरा प्रश्न आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। नगर जिल्ह्यात गुटख्याचा बेकायदेशीर धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणून त्याची खुलेआम विक्री केली जाते। संगमनेर व श्रीरामपूर हे 2 तालुके यासाठी नेहमीच चर्चेत असतात। हाच मुद्दा संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता। या बेकायदेशीर साखळीला जिल्हा पोलीस दलातील 2 अंमलदारांचे पाठबळ असून त्यांच्याकडून गुटखा माफियांकडून दरमहा तब्बल 90 लाख रुपयांची वसुली केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता। विधान भवनात बोलताना आमदार खताळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हृदय घोडके व श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अंमलदार शंकर चौधरी यांची थेट नावे घेतली होती। या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी विधानसभेत केल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली। आमदार खताळांच्या या प्रश्नावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात उत्तर देताना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले होते। आपण आमदार असूनही आपल्याला या पोलिसांकडून धमकी मिळाल्याचंही आमदार खताळांनी त्यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं होतं। हे सगळं अति गंभीर होतं, परंतु तरीही जिल्हा पोलीस दल किंवा गृह मंत्रालयाकडून या प्रकरणात तब्बल 2.5 महिने शांतता पाळली गेली। कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही। याच 2.5 महिन्यात मात्र नगर जिल्हा पोलीस दलातील एकेका पोलिसाचे वेगवेगळे प्रताप मात्र चर्चेत आले। त्यात ड्रग्ज प्रकरणातील संशयित पोलीस आरोपी श्यामसुंदर गुजर, शनी-शिंगणापूर पोलीस ठाण्यातील हफ्ते वसूल करणारा पोलीस कर्मचारी अजय ठुबे यांच्या चर्चा झाल्या। गुजरवरील आरोप एवढे गंभीर होते की त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर आता पोलीस दलातील इतर मासेही हाती लागतील अशा चर्चा सुरू झाल्या। ठुबेही शनी-शिंगणापूरमधील गाळेधारकांकडून हफ्ते वसूल करतोय, म्हणजे तो एकटाच यात सामील नसणार। शनी-शिंगणापूर पोलीस ठाण्याचे कोणते अधिकारी त्यात सामील आहेत याच्याही चर्चा सुरू झाल्या, परंतु या फक्त चर्चाच ठरल्या। त्याच दरम्यान सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। आमदार अमोल खताळ पुन्हा हा प्रश्न विचारतील या शक्यतेने गुरुवारी 5 मार्चला घोडके व चौधरी या 2 अंमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली। गुटखा माफियांसोबत संबंध ठेवून वसुली केल्याच्या आरोपांमुळे त्यांची बदली करण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलात याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली। श्रीरामपूर येथील निलेश शेंडगे खून प्रकरणातील संशयित आरोपींशी अंमलदार शंकर चौधरी यांचे संबंध असल्याचा आरोपही काही दिवसांपूर्वी झाला होता। याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार देखील करण्यात आली होती। तसेच अंमलदार हृदय घोडके यांची काही महिन्यांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली होती। आता फक्त या 2 पोलिसांच्या बदली करून हे प्रकरण शांत होणार का हा प्रश्न आहे। या प्याद्यांना चालवणारा कोणी वजीर आहे का हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे। या संपूर्ण साखळीची राज्य पातळीवरून चौकशी व्हावी अशी अपेक्षा नगरकरांची आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।